नमस्कार. स्वागत आहे आपलं सुनीताच्या किचनमध्ये. आणि आज मी छान तुम्हाला प्रसादासाठी एक जादुई लाडू बनवून दाखवणार आहे. तो फक्त आणि फक्त खोबऱ्यापासून बनतो आहे. तर चला आपण बनवूया आता. तर मी हा एक ओला नारळ फोडून छान काढून घेतलेला आहे. तो आता आपण मिक्सरमध्ये बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघा, असं चमच्यानं काढून बघा, तर असं बारीक झालेलं आहे. आता आपण एक कढई गॅसवर ठेवायची. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि त्यावर छान असं परतवून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला, जेणेकरून त्यामधलं पूर्णपणे पाणी सोकलं जाईन आणि तो छान असं खोबरं कोरडं झालं पाहिजे. तर बघा, आपण सुक्या नारळाचं पण बनवू शकतो, पण हा आपण ओल्या नारळाचा खूप छान टेस्टी लागतो प्रसाद, त्यामुळे आपण ओल्या नारळाचा बनवतो. तर पाणी पूर्ण सोकल्यानंतर आपण एक अर्धी वाटी साखर घातली आहे आणि त्यामध्ये थोडंसं 2 चमचे असं मिल्क पावडर घातलं आहे आणि 1 फुलपात्र भरून दूध घातलं आहे. आता आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे गॅसवर. तर आपण त्यामध्ये वेलची पूड आणि थोडंसं फूड कलर टाकलेला आहे. केशर पण घालू शकता आणि सगळे जे पाहिजे ते ड्रायफ्रूट टाकू शकता. मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घातलेले आहे. आता मी हे छान मिक्स करून घेत आहे आणि आता आपण त्याचे छोटे छान असे प्रसादासाठी लाडू बनवूया. हे मी आज दही अंडे असल्यामुळे बनवले होते. तर तुम्ही बघू शकता किती छान खायला एवढे टेस्टी लागतात हे लाडू, छान एकदम मस्त. तर हे बघा, छान सुंदर असे लाडू बनवलेले आहेत. तुम्हाला कशी वाटली माझी ही लाडूची रेसिपी? तुम्ही पण फटाफट प्रसादासाठी ही बनवू शकता. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा, जेणेकरून मोटिवेशन मिळतं. तर कसे बनलेले आहेत बघा लाडू, मस्त छान, आणि टेस्ट तर इतकी भारी आहे याची. एकदा बनवून तुम्ही पण नक्की बघा.